माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो तसेच माझ्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इंसानियत ह्युमॅनिटीला मानणाऱ्या कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माच्या लोकांनो बघा दादांनो, आमच्या भारत देशामध्ये तथागत बुद्धांनी हजारो वर्ष अगोदर एवढी मोठी क्रांती केली की बुद्धाने सांगितलं की मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादीचा अर्थ होतो की जी गोष्ट घडू शकते त्यालाच मी मानणार. आणि बुद्धाने जगाला मार्ग दाखवलेला आहे. बुद्धाने एवढं मोठं कार्य केलं की त्यांनी सांगितलं की मी देव नाही आहे, मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादीचा अर्थ असा होतो की जी गोष्ट घडू शकते किंवा होऊ शकते त्यालाच मी मानणार. आणि बुद्धाने अहिंसेच्या मार्गाने एवढी मोठी क्रांती केली की त्याने जगाला मार्ग दाखवलं आणि भारताला एका काळात सोन्याची चिडिया केलेली होती. त्याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजंठा वेरूळ आहे. त्या काळात त्याने एवढी मोठी प्रगती की 34-35% GDP होतं. काय सांगितलं? स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इंसानियत ह्युमॅनिटीच्या मार्गाने. माणसाचं कनेक्शन हे निसर्गाची आहे. वास्तव्यवादी म्हटलं तो. बघा, आपण शेतीमध्ये एक दाणा टाकतो गव्हाचं, त्याला अंकुर येते आणि काही दिवसांनी शेकडो दाणे येतात. पशु पक्षी बघा, पक्षी मेल आणि फिमेलचं संगम होतो आणि पक्षी एक अंडा देतो आणि काही दिवसांनी एक पिलू बाहेर निघते. तसंच कुत्रं मांजर गाय बघा, त्यांचं मेल फिमेलचं संगम काही दिवसानंतर पिले निघवतात त्यांना. माणसाचे तसंच आहे. मेल फिमेलचं संगम झाल्यानंतर ते वाढ होते आणि 9 महिने 9.5 महिने 6 महिन्यात मुलं बाहेर निघतात. हे वास्तव्य आहे. आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व आहे. प्रत्येकाला टाईम लागतो. टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स आणि निसर्ग हा सायंटिफिक आहे. सायन्सही म्हणतो. जी गोष्ट घडेल त्याला सायंटिफिक थिंकिंग म्हणतो आपण. आणि या सायंटिफिक थिंकिंगच्या मार्गाने स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इन्सानियतच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. आणि जगातले म्हणजे या पृथ्वीवरचे जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत ते आपल्या देशातल्या लोकांचं डेव्हलपमेंट सायन्स आणि मॅथ याचं सिलेबस तयार करून त्या देशातल्या लोकांना सिलेबस म्हणजे शाळेत शिकवतात. जन्माला आले तेव्हा सारखी बुद्धी असते. हे त्यांना एज्युकेशन देतात, जॉब क्रिएट करतात आणि त्यानंतर जे काय अर्निंग होते त्यातलं काही पर्सेंटेज त्या इंडिव्हिज्युअलला देऊन बाकी पर्सेंटेज देशासाठी खर्च करतात, देशातल्या डेव्हलपमेंटसाठी. आणि अशा पद्धतीने ते आपल्या देशाचं लोकांचं डेव्हलपमेंट म्हणजे त्यांचे डेव्हलपमेंट करतात. आणि एक काळ असा होता की जगातला त्याला सोन्याची चिडिया म्हणायचे. एवढं अहिंसेच्या मार्गाने एक खून बुंद एक रक्ताचा थेंबसुद्धा सांडवलेला आहे. आणि आजही 21व्या सदीमध्ये बघा, जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बरोबर आहे, वास्तव्यवादी. आणि जगामध्ये आज 2025मध्ये आमच्या देशातले VIP लोक जेव्हा जातात तेव्हा काय म्हणतात? मी बुद्धाच्या देशातून आलो आहे. आज आपल्याकडे नेट आहे बघा. आज तरी मानता की नाही? बुद्धाने त्या काळात सांगितलं की वास्तव्यवादी प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. आहे का जगात कुठं आहे असं? ब्रह्मा तोंडातनं जन्म, छातीतनं जन्म, बावतनं जन्म, पायातनं जन्म. शेवटी मानवच आहोत ना आपण. हां, हजारो वर्ष अगोदर. त्यानंतर बघा, माझ्या देशाचा मी इतिहास सांगतो. कारण तिन्ही क्रांत्या या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1000 वर्षापर्यंत या महाराष्ट्रात शूद्र अतिशूद्र लोकांनी आपलं जीव दिलेला आहे. कितीतरी संतांनी आपली आहुती दिलेली आहे आणि सगळे शूद्र अतिशूद्र लोक. बघा, या देशातला आर्य विदेशी ब्राह्मण हा बाहेरच्या देशात आलेला आहे. हा टेररिस्ट. मोगली बाहेर आलेले आहेत. यांचा औलाद काश्मीरी पंडित या देशाचा दुश्मन 90%चा. ऐका रे गरीब मराठ्यांनो, OBCच्या लोकांनो,
कोण होय कालेरकर साहेब? कालेरकर रिपोर्टला रिफ्यूज करणारा कोण होय? हा मोगल आणि पंडितचा औलाद, या देशाचा 90% लोकांचा दुश्मन, या देशाचा एनिमी कोण? आर्य विदेशी ब्राह्मण आणि हे मोगल, ज्याने विश्वरत्नाची हत्या केलेली आहे. हा भारत एक खोजमध्ये सांगतो की आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं भारतात आलेले आहेत. आर्य विदेशी ब्राह्मण हा जो आज आहे ढोराचा डॉक्टर, चितपावन संघटनेचा भागवत, हा ढोराचा डॉक्टर आहे, व्हेटरनरी डॉक्टर. आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, आजची BJP, RSS अलायन्सचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर लोकांचा आहे संघटन आहे जी नागपूरला, याचा हेड, आणि जो या देशातले मूल निवासी लोक बिचारे कष्ट करतात, बाजारात सामान, आणि त्यांच्या पैशाने हा झेड सेक्युरिटीमध्ये फिरतो. आम्ही आहोत या देशाचे मालक, आम्ही कष्ट करतो, 90% मूल निवासी लोक. हा स्वतःसुद्धा म्हणतो की आम्ही वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था तयार करून 3000 वर्षापासून तुमचं शोषण करत आहोत. आणि आज एवढी परिस्थिती वाईट केलेली आहे की जगामध्ये जेवढा अन्याय अत्याचार आहे तेवढा अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात होत आहे. हे मी प्रूव्ह करून सांगतो आहे. बघा, आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर भारतात आलेत. आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, मनुस्मृती तयार केली. आर्य विदेशी ब्राह्मणांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण बनवलेला आहे. काय सांगितलं? 10वा मौर्य राजा बृहदत्तची हत्या, जो नागवंशी मौर्यवंशी होता, त्याची हत्या यांचा हेड पुष्पशृंगनी, 10वा मौर्य राजाची हत्या कपटबुद्धीने केली. बघा, आणि जे बुद्धाचे प्रचारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत फेकून दिलं. बुद्धाचा प्रसारक होता तो. काय सांगतात? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा मालक, हा शिक्षण शिकणार, भावातनं क्षत्रिय याने शेती करायची, पण हा आर्य ब्राह्मणाची गुलामगिरी करायची, याने शाळा शिकायचं नाही, तो जे म्हणेल ते काम करायचं. बेंबीतनं वैश्य याने धंदा करायचं. आणि आमच्या शूद्राचा पायातनं जन्म, आणि आमच्या 7000 जाती बनून, कारण हे बॅचलर आलेले सांड, हा जसा सांड आहे एक आता, तो म्हणतो मला 3-3 पोरं करायचं आहे. हा RSSचा आतंकवादी संघटनेचा सांड, व्हेटरनरी डॉक्टर, हाला 3-3 पोरं करायचे आहेत. हे बॅचलर होते. आणि हे जे शूद्रांचे होते 7000 जातीमध्ये विभागणी करून आम्हाला शूद्र वर्णात ठेवलं. आणि हे आमची जी महिला, पुरुष, पोरी, पोरं, छोटे छोटे, यांच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करणे, पहिले विभागणी केली 7000 जातीमध्ये. आणि दादांनो 3000 वर्षापासून आमचं शोषण केलं. आणि एवढं शोषण केलं की आमची जी विचार करण्याची जी बुद्धी असते त्याला पशु पक्षापेक्षा खालच्या स्तराला आणून ठेवलं. म्हणजे कुत्रा आणि मांजर चिकन खातो, आणि मी जर मातीचं चिकन केलं, कलर दिलं, त्याला टाकलं तर तो खाणार नाही, कारण त्याला खाण्याची तरी बुद्धी आहे की हे माझं अन्न नाही. सडला मांस खाणारा कावळा, त्याला आणि चिमणीला मी तांदळाचे दाणे टाकले आणि मी प्लॅस्टिक टाकलं. तर म्हणजे याच्यापेक्षा पशु पक्षाचा विचार करण्यापेक्षा सुद्धा त्याच्या खालच्या स्तरानं सोडलं. आणि बघा दादांनो, एवढं शोषण केलं. आणि 1000 वर्ष अगोदर संत परंपरा या महाराष्ट्रातच, रैदास नॉर्थमध्ये, कबीर, गुरु गोविंद साहेब, बसेश्वर महाराष्ट्रात, नामदेव महाराज शूद्र एवढं मारलं की गुरुद्वारा शिरोमणी. त्यानंतर 16व्या शतकामध्ये बघा, 1650 पासून 300 वर्ष झाले फक्त या महाराष्ट्रात 3 क्रांत्या झालेल्या आहेत. जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज देऊरोडला, ऐकून घ्या महाराष्ट्रातील लोकांनो, भारतातला स्वातंत्र्य मिळवून देणारे सगळे इथंच पैदा झाले आहेत, कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत, याच महाराष्ट्रात. जगसंत श्रेष्ठ तुकाराम 1608चा जन्म देऊरोडला, देऊगावात. एवढी मोठी क्रांती केली.
पहिली क्रांती पंढरपुरात. काय सांगितलं संतांनी? अरे दादांनो, सगळे संतांनी, तुम्ही देवाच्या पुरात कोणी उचित नाही, मिळून मिसळून राहा. पंढरपुरात क्रांती केली. पांडुरंग विठोबा म्हणजे तथागत बुद्ध आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानियत परत बुद्धाला जिवंत केलं. बुद्धाने तेच सांगितलं होतं. अशा महान जगसंत श्रेष्ठी हत्या 1650ला केली. बघा, 1650 1950. आता बघा, कोणी केली? याच महाराष्ट्रात झाली त्याची हत्या. 1594ला शहाजीराजे भोसले कोण आहेत? कोण आहेत? शूद्र, तेली कुणबी समाजाचे. आई जिजाऊ सिंदखेड राजाजी लखोजी जाधवची मुलगी, शूद्र, तलवार घेऊन लढले अन्यायाविरुद्ध. 19 फेब्रुवारी 1630 शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज, महान राजा, टॅलेंटेड, जगातला सगळ्यात हुशार राजा. त्यानंतर कोण होते त्याचे सरदार? गुरु कोण आहे? जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कोणाला डाऊट असेल, आमचे इतिहासकार आहेत, हे कोकाटे बनबरे PhD घेणारे सगळे तोंड बंद करून बसले आहेत. ते म्हणतात नाही नाही, हे सगळं हे काही घेणं देणं नाही, आम्हाला फुकटात खायला भेटत आहे, आम्ही त्यांची गुलामगिरी केली. आणि तुकाराम महाराज मारल्यानंतर लिहितात काय? पुष्पक विमानाने गेले. लिहिणारे हेच. जेव्हापासून मनुस्मृती झालेली आहे तेव्हापासून तुम्हाला कोणाच्या बुद्धीने चालत आहे देश? त्यांच्याच बुद्धीने लिहिलं. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? तुकाराम महाराज. काय लिहितात? रामदास स्वामी. हेही मान्य करतात, शिकलेलेच नाही कोणी. त्यानंतर त्याचं मुस्लिम सरदार, मी सांगितलं पुष्कळ व्हिडिओमध्ये, मुस्लिम म्हणजे अतिशूद्र शूद्रांनी, मोगलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या. प्रत्येक व्यक्ती, बघा मदर टेरेसा आली, फ्रेंच आले, त्यांनी प्रसार केलं. हे शूद्र अतिशूद्र लोकांना सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमच्यावर अन्याय त्याचा होऊ देणार नाही. मोगल पण बाहेरनं आलेले आहेत, यांनी बोलवलं. जेव्हा संतांनी क्रांती केली आणि हे क्षत्रिय राजा 10 बायका करायचे. आता मला सांगा, बायका शूद्राचा आणि त्याच्याजवळ संसार करतो, तर तो आपल्या सासू सासरे सालानं मारेल का? ते या लोकांनी किती हुशार आहे, दूरदृष्टी, यांनी मोगलांना बनवलं बाहेरच्या देशातनं. मोगलही शिकले होते, बॅचलर आलेत. तर मी तुमच्या घरात असेल तर तुमची ऐकायला पाहिजे का नाही? बघा मग यांचं कॉम्बिनेशन काय झालं? आर्य, मोगल, क्षत्रिय, वैश्य. त्यांनी पण बायका आमच्याच केल्यात. हे असे मुसलमान आणि बॅकवर्ड क्लासचे सरदार. कृष्णा भास्कर पेशवाई होती, औरंगजेब इथंच होता, त्याच्या अंडरमध्ये हे सगळे होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. महाराष्ट्रातले निजामी मराठा हे स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि महाराजांना महाराजाचा प्रयत्न केला कृष्णा भास्कर कुलकर्णी पेशवाने, चिरून काढलं. आणि कल्याणच्या एका राजाची, मोगल राजाची मुस्लिम राजाला जिंकून महाराजांसाठी गिफ्ट एक सुंदर पत्नी आणली. काय म्हटले महाराज? खबरदार माझ्या पोरीला हात लावाल तर. आणि शेतकऱ्यांना हात लावला ना, हात कापून टाकेल. आणि 1663ला बघा, केरलापासून तर पुण्यापर्यंत, आणि मोगलही होते आणि डची, यांनी सांगितलं महाराज आम्ही गरीब शूद्र अतिशूद्राला लेबर म्हणून परदेशात पाठवतो हमाली करायला. काय म्हटले महाराज? खबरदार, माझ्या क्षत्रिय गरीब लोकांना जर दरवाजा बंद जरी केलं ना, दरवाजातून चिरून काढील. आणि अशा महान राजाचं राज्याभिषेक करायची वेळ आली. काशीच्या गंगाभट्टाला वेट इतकं सोनं दिलं त्यांनी पायाच्या अंगठ्याने. आणि काय लिहितात? त्या गंगाभट्टला यांनी मारून टाकलं कपटबुद्धीने. आणि पुस्तकात काय लिहितात? शूद्र राजा पुस्तकात काय लिहितात बघा, काय काय लिहितात ते सांगितलं मी. जरा विचार करा कोण आहेत हे लोक. की शूद्र राजाचं राज्याभिषेक काशीच्या गंगाभट्टीला पाप केलं म्हणून मरून गेला. न अशा महान राजाचं 1680मध्ये 50 वर्षी मृत्यू होतो. त्यांचा मुलगा संभाजी महाराज 1657. एकसुद्धा लढाईने हारले, 12 ग्रंथ लिहिले होते. इथं पेशवाई होती, औरंगजेब होता, त्याच्या अंडरमध्ये यांचं मिलापी होतं. त्याला कपटबुद्धीने पकडलं आणि भीमा कोरेगावला वयाच्या 32व्या वर्षी मनुस्मृतीने 32 तुकडे केलेत. आणि भीमा कोरेगाव पुण्यापासून 30 किलोमीटर दूर नदीत फेकून दिलं. आणि दवंडी दिली होती, जो कोणी हात लावेल त्याची हत्या करण्यात येईल. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आयाबेने गेल्या कपडे धुवायला.
वडू बुजुर्गला राहणारा गंगाराम गायकवाड महार. कोण महार? हे दिवसभर हाकतात, हे उच्चवर्णीय. दुसऱ्या दिवशी हातानं उचलून डोक्यावर घ्यायचं आणि बाहेर फेकायचं. आणि पेशवाईमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना तोंडाला मडकं, खाली थुंकण्याचा अधिकार नव्हता आणि ढुंगणाला झाडू साफ करायचं. बघा किती क्रूर प्रथा होती. खोटा इतिहास आहे का? किती वर्ष झाले रे महाराष्ट्राच्या लोकांनो? हां, अरे किती वर्ष झाले. आणि त्यानंतर बघा, ती त्यांची पत्नी सांगितलं नवऱ्याला, गंगाराम महार. तो गेला, त्याला म्हटलं जाऊ नका, मारणार आहेत, जो हात लावेल त्याला. शिवलं त्याने, म्हणून गंगाराम गायकवाड शिवले. स्वतःच्या अंगणात त्याचं अंत्यविधी केलं आणि समाधी बांधली 1689ला. बघा रे महाराष्ट्राचा इतिहास. सत्य आहे का? चॅलेंज करा. जेवढे आहेत ना कोकाटे, बनबरे, मराठा सेवा संघाचे जेवढे काही शिकलेले आहेत, महाराष्ट्रात PhD घेणार जेवढे, सगळ्यांना चॅलेंज करतो मी. खोटं असेल तर 1 मिनटं, 1% तरी. त्यानंतर 1725ला नगर डिस्ट्रिक्टमध्ये अहिल्याबाई शिंदे. कोण आहे? धनगर समाजाचे ST, जे मेंढरू आणि बकरे चारतात आणि बिचारे पोट भरतात जंगलात. आणि संध्याकाळ झाली की ते मेंढरू आणि बकऱ्यांना शेतीत बसवतात. ती लघवी करते आणि लेंड्या पाळते, त्याच्यापासून खत तयार होतं, त्यांच्याकडनं पैसे घेतात. अशी ही अहिल्याबाई शिंदे. होळकर म्हणजे शिवाजी महाराजांच्या औलाद, वंशज. नंतर ताराराणी झाली, राजाराम महाराज. तर होळकरशी यांचं लग्न झालं. तलवार घेऊन लढली. आणि बघा MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये शिंदे आहेत, हे यांचे वंशज आहेत. आणि इंदोर शहर बसवलं. बघा आमच्या आयासुद्धा किती टॅलेंटेड होत्या. आणि बिचारी 1795ला मरण पावली. त्यानंतर इंग्रज आलेत. आणि इंग्रज आल्यानंतर फुले शाहू आंबेडकर, बरोबर आहे. 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. 1874ला आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा जन्म. 1875ला 15 नोव्हेंबर 1875 मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा, ख्रिश्चन होता बरं का. आणि त्या बिचाऱ्याला जेलमध्ये होता, तो शिकलेला होता. आणि 1900 त्याला पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि हा 60 वर्षांतर पैदा झालेला आहे. मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचं रक्त. लक्षात ठेवा, खोटा आदिवासी आहोत 33 जातीमधला. हां, सोडणार नाही आता. आणि खोटं असेल तर चॅलेंज करा सगळ्यांना. सुप्रीम कोर्टच्या जजपासून हायकोर्टचे जज, कॉर्पोरेट सेक्टर, पोलीस कमिशनर महाराष्ट्र, SDO, आरटीचे जज आणि हरामखोरे प्रेस मीडिया महाराष्ट्रातली सगळ्यात क्रूर मीडिया या महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये जेवढा अन्यायाचा तेवढा होत आहे हे प्रूव्ह करून सांगतो. हे कुरेल आहेत. अरे यांच्या घरून घुसून मारू नये या आर्य विदेशी. अरे तरी आपल्याला पाप लागणार नाही. भीमा कोरेगावची तयारी. इतके क्रूर आहेत. जेवढा अन्याय त्याच्यावर 5000 वर्षात तेवढे या 75 वर्षात होत आहेत. आणि हे निजामी मराठ्याच्या औलादी इतके क्रूर आहेत. बघा, ती शरद पवारची पोरगी म्हणते हा हिटलरचा औलाद चांगला आहे म्हणते फडणवीस. आर्य चांगले आहे म्हणतात. बघा रे महाराष्ट्राच्या लोकांनो, ऐका व्हिडिओ तिचे. ह्याच्या बापाचा देश व हे आर्य विदेशी ज्यांनी आमच्या महाराजाची हत्या केली 32 तुकडे. शाहू महाराजाला मारलं 48 वर्षी. ज्याला मारलं शिवाजी महाराजाला 50 वर्ष जर देऊन. बघा किती स्वार्थी लोक आहेत. तोंडावर म्हणतात आणि म्हणतात शिकलाय. कशाचे शिकलाय तुम्ही? ॲडिकेट झालेला आहे त्यांच्यासारखे. हरामाचा पैसा पाहिजे गोरगरिबाचा. महारवत्नाची जागा यांच्या घरात. किती भिकारचोट म्हणतो यांना, भिकारचोट. हरामखोर लोकांना शरम नाही वाटत? आम्ही का मरायला झालो का? गरीब मराठा, गरीब ओबीटी, SC STचं शरम करायला थोडीशी बोलताना. त्यानंतर बघा 1879ला शूद्र पेरियार रामास्वामी, ज्याने निडलपासून तर मिसाईलपर्यंत हा पेरियार आहे या देशाचं डेव्हलपमेंट करणारा. 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1902ला आरक्षणचे जनक शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी SC ST OBCचं
शाळेत जाणार नाही मुलगा त्याला मी 1 पैसा फाईन करेल. आणि 50% आरक्षण दिलं 1902मध्ये SC STला 85% लोकांना. 1979ला मानवता मानणारे हे इंग्रज स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता हिंसातला मानणाऱ्यांनी 3% आणलं. या यहुदीच्या अवलादानं तर ज्युडिशरीमध्ये आर्य विदेशी ब्राह्मण जगातले टेररिस्ट. 20मध्ये शाहू महाराजांनी परिषद घेतली आणि बाबासाहेब आले. शाहू महाराज गेले त्यांच्या झोपडपट्टीत. आम्ही रयतेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे या. बाबासाहेब मदत केली त्याला प्रेससाठी. आणि अशा महान राजाला वयाच्या 48 वर्षी 1922मध्ये मरून गेलेत बिचारे 6.5 फूटचे राजा. हे दुश्मन आहेत सगळे निजामी मराठा. बघा यांचे तोंडातनं कोण आहेत हे. कारण जेव्हापासून मनुस्मृती झाली आहे हे हिटलरचे औलाद जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण यांची गुलामगिरी करण्याचा धंदा आहे. आज 21व्या सदीमध्ये एकच प्रश्न होता, एक तर तुम्ही सगळे निजामी मराठ्यांच्या औलादांनो ब्रह्मा आणून दाखवा. आता आम्ही सोडणार नाही, मरू आम्ही. 7,22,000 मेला आम्ही भीमा कोरेगावाला. आता आत्महत्येचा सहन नाही करणार. कुठं आहे ब्रह्मा? शरम नाही वाटत बोलताना थोडंसं? काय चाललंय या महाराष्ट्रात? मूर्ख समजता का लोकांना? त्यानंतर 189 वर्षानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुलामगिरी शेतकऱ्यांच्या सूट 1869ला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज सचकून काढली. आणि हा हरामखोर जगातला टेररिस्ट आर्य विदेशीचा आहे. हेड हा लोकमान्य टिळकांनी आतंकवादी लोकमान्य टिळक, आर्य बम्मन, क्षत्रिय बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय वैश्य आतंकवादी देशद्रोही काँग्रेसची स्थापना केली राष्ट्रपिता ज्योतिरावचं नॉलेज बघून. त्यानंतर 1925ला राष्ट्र आरक्षणचे जनक शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब नॉलेज बघून जनसंघ आरची स्थापना केली. खोटा इतिहास आहे का हा? पाण्यासाठी मंदिरसाठी 31मध्ये हा गांधीजी, 30मध्ये बाबासाहेबचा पोरग मरण पावलेलं होतं. गोलमेज पैशाला आणि इन्व्हाइट केला. मोगलचा अवलाद आणि हा वैश्यचा अवलाद गांधीजीला गेले नाहीत. आणि बाबासाहेबांनी 32मध्ये 340 कलम हे OBCसाठी गरीब मराठा. हा टिळक म्हटला शाहू महाराजांना, का रे कुणबट्यानं तेल्यानं वकर हाणणार का पार्लमेंट जाऊन? अरे थोडी शरम करा. हे गरीब मराठा माणसं नाही होत का तुमचे? का पैशामधून पैसे बांधून घेऊन जाणार आहे? फडणवीस चांगला म्हणता, शरम नाही वाटत थोडीशी? तुमच्या रक्त आहे गुलामगिरी करणं. आम्ही पण कफन बांधलेलं आहे. आता नाही सोडणार तुम्हाला. यांच्या बापाच्या देश का आम्ही 90% का मरायला तयार झालो का? एवढे शिकलेले आहेत तर कुठं आहे रे ब्रह्मा? हां म्हणजे किती ॲडिकेट आहेत तुम्ही? देतो ना एक उदाहरण मी, थांबा जरा. त्यानंतर बाबासाहेब 2 वर्ष तिथं राहून त्यांच्याशी सगळी चर्चा करून 331, 332 आणि सेपरेट पोल 340. हा गांधीजी काय म्हणतो इंग्रजांना? अरे अंग्रेज आप ही अच्छे करो राज, बाबासाहेब ते बरे. आणि हंगर स्ट्राईकला बटला. आमरण उपोषणला येरवडा जेलमध्ये 32मध्ये. बाबासाहेबांनी विचार केला एवढा अन्य तर आज आहे तर हरामाच्या प्रॉपर्ट्या पूर्ण महारवत्नाचं गुंडे मवाली प्रॉपर्ट्या लुटणं. कोण आहेत रे हे? आणि कोण डोकं चालवत आहे रे एवढा? अरे विदेशाचं डोकं आहे ना हे गुलाम. आम्ही काय होतं रे? अरे कुत्र्याला ते अक्कल होती काही हे खायचे वस्तू ना तेवढी अक्कल होती का? एवढं शोषण केलं तर यांना शरम नाही वाटत? आज 21व्या सदीमध्ये बोलताना का मूर्ख समजता का लोकांना? बघा ना काय कारभार केला आहे. तर 500 रुपयाला 40 एकर जमीन बांधून घेऊन झालं मराल तर हे गरीब मराठा मरायला तयार झालो आम्ही सगळे. SC ST OBC मायनॉरिटीचे लोक. त्यानंतर 36ला 35ला रमाईचं निधन झालं. 36ला आरक्षण दिलं SC STला, प्रोव्हिजन केली 340. 40ला 41 सेकंड वरवायला सुरुवात झाली. इंग्रज म्हटले हम चले जाएंगे, कारण हे जगात होते. आणि बघा हा श्यामा प्रकाश मुखर्जी कोण होता? हेगडेवार. अरे फाउंडर मेंबर आहेत हे काँग्रेसचे. कोण आहे गोळवलकर?
श्यामाप्रकाश मुखर्जी हा आर्य विदेशी ब्राह्मणांनी मुस्लिम करून चीफ मिनिस्टर झालेला आहे पश्चिम बंगालचा. आणि 42मध्ये गांधी जेव्हा म्हटलं 7,22,000 लोकांनी आहुती दिली, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी. सगळ्यात जास्त मायनॉरिटीचे लोक मेलेत. पांढरे टोपीवाले, पायात चपला नाही, एक टाईम उपाशी, आणि बिचारे नेक जनरेशन स्वामीसाठी बलिदान केलं. आम्ही कफन बांधलं आहे, आता नाही अन्याचा सहन करणार. आताही सांगून ठेवतो, हां, या काळ्या टोपीवाल्यांना एक तर पांढरे टोपी राहील, संविधान राहील, नाही तर नंगा साधू राहील आणि काळी टोपीवाले राहतील. आर फार की लढाई. आणि दादांनो 7,22,000 लोकांनी आहुती दिली. 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा नागासाकीवर जपानला अणुबॉम्ब टाकला अमेरिकेने. आजसुद्धा तिथं 80 वर्ष झालेत, हँडिकॅप्ड पोरांना अन्न होत नाही. आणि बघा दादांनो, त्यानंतर यांचं अंग्रेज म्हटलं चले जाएंगे करार केला. 15 ऑगस्ट 47ला हा वैश्यचा गुजरातचा याने मोगलनं पंडितचा औलादाला नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर भारताचा. आणि दुसरा मोगलनं पंडितचा औलाद हा जिना, याच्या 2 पोरी बन्याच्या घरी, वैश्यचा घरी गुजरातचा. आणि 47ला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट. आणि यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं संविधान लिहायला. इंग्रजांना काय म्हणतो गांधीजी, भाई हमको एक दे दो बॅरिस्टर, वकील. इंग्रज काय म्हणतात, अरे आपके देश में तो हिरा आहे. गांधीजींनी नेहरूजीला त्याचं नाव सांगितलं. नेहरूजींनी नाव ॲड केलं त्याचं संविधान पीठामध्ये. जोगेंद्र मंडल साहेब पश्चिम बंगालचे अतिशूद्र, त्यांनी रिजाईन केलं. आणि मुसलमान, कोण मुसलमान, शूद्रातनं टर्न झालेले. बघा इनामदार कुठं नाव आहे, कालेरकर माझ्या याच्यात मुसलमान होता ब्रिगेडर, OBC होता मराठा. काशीत कुठं आहे, मराठाही आणि मुस्लिमही आहे. आणि पाटील तर सगळ्यातच आहेत. आणि दादांनो त्यांनी रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासीवर तलवार काढून बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं. आणि बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं म्हणून हा आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा आतंकवादी पार्टीचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसे हा पुण्यात राहत होता. याचा सुनता केला होता हिंदू मुस्लिम करण्यासाठी. कारण मुसलमान मेले तरी आमचेच भाऊ म्हणणार, हे तर निजामी मराठी, हे मोगलाच्या अवलादी होता काश्मीरचे. हां, आणि गरीब हिंदू कोण, हे आम्हीच. डुकरापेक्षा खालची अक्कल, डुकराला तरी अक्कल होती, त्याला समजत होतं हे गू आहे, हे खायचं नाही खायचं, तेवढी अक्कल होती का. हां, त्याची हत्या केली आणि तिथं गाडगीड होते म्हणून ती दंगल वाचली. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, तेव्हा या लोकांनी काय म्हटलं, आम्ही नाही मानत, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. बाबासाहेबाला म्हणतात 8वा वर्ग पास, इन्कम टॅक्स. बाबासाहेब म्हटलं बिलकुल नाही. अरे मानवता होते, त्यांना वाटलं असतं, यांना म्हटलं असतं की तुम्हाला 50 वर्ष का 100 वर्ष मी अधिकार देत नाही व्होटिंगचं. आणि सगळ्यांना एका मताचा अधिकार दिलं. कशासाठी दिलं, आणि काय सांगितलं, सगळ्यांनी टॅक्स भरायचं. हजारो वर्षापासून शिक्षण, पोट भरायला नोकरी, आणि त्यानंतर स्वाभिमानाने जगायला. आणि आम्ही 90% लोक मेहनत करतो, पैसे कमवतो, बाजारात जातो, सर्व्हिस, त्याच्याने हा देश चालतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया, काय डेफिनेशन आहे, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य आम्ही निवडून देतो. आमदार, खासदार, ग्रामपंचायतचे, नगर परिषद आणि कॉर्पोरेशन. आणि लोकशाहीला सुरुवात झाली 26 जानेवारी 1950 पासून. कोण बसले आहेत रे, मी आज विचारतो या निजामी मराठ्यांना महाराष्ट्रातले. आणि त्यानंतर हे काळे टोपीवाले, विदर्भातले तेली, कुणबी, कलार, दारूचे व्यावसायिक आणि सोनार, हे गरीब राहत नाहीत. मराठवाड्याचं तेली, कुणबी, कलार आणि सोनार, आणि महाराष्ट्रातले कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत निजामी मराठा, ज्यांचं रक्त चाललेलं आहे. कारण हे तर गरीब नाहीच आहेत. कष्ट केलं कोणी, माझी जाऊ कोण होती, शूद्र. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सगळे शूद्र. अहिल्याबाई होळकर, ऐका रे धनगरांनो, आदिवासी, फुले शाहू आंबेडकर. हां,
यांचं धंदा काय आहे? कारण यांचं रक्ताचं मिलच झालेलं आहे. त्यांची गुलामगिरी करणे. बघा ना, मी आज म्हणतो ना, आम्ही फडणवीस साहेबांना सपोर्ट करू. ओळखा गरीब मराठ्यांनो, आम्ही का मरायला झालो का 90%? हां, आज तुम्ही एवढं डोळ्यासमोर चित्र दिसल्यानंतर म्हणता आम्ही फडणवीस साहेबांना, काळी टोपीवाल्यांना मदत करू. तर करा ना मदत. नखरं कशाला करता? हां, अरे नखरं कशाला करता? करा ना. आता तर आरपारची लढाई आहे. आमचा एकटाच भाऊ आहे. एक तर काळी टोपी राहील, नाही तर पांढरी टोपी राहील. नंगा साधूचं संविधान येईल, नाही तर मग संविधान राहील बाबासाहेबाचं. आरपारची लढाई आहेच आता. उलट ते मग तो चांगला करता तुम्ही जे करता. कारण तुमच्या डोक्यामध्ये जे आहे, तुम्ही गुलामगिरी करणं हे रक्तात आहे तुमचं. हे कधीच जाणार नाही आहे. आणि क्रूरता बघा कोण झालेत, कोण झाले कारपोरेट शिकलेले, कोण शिकलेले होते? आर्य विदेशी, जगातले टेररिस्ट. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट झाले, जगातले टेररिस्ट. प्रेस मीडिया कोण झाले? जगातले टेररिस्ट. डिस्ट्रिक्टचे तहसील हे कोण झालेत? SDO तेच झालेत. कलेक्टर, पोलीस कमिशनर कोण झाले? तेच झालेत ना. 8 ते 60 सारखे जज स्टेटचे. सांगा, शिकलेले झाले ना. पहिली क्रूरता OBC होते. सरदार वल्लभभाई पटेल बघा, कर्मवीर भाऊराव पाटील मरून जाईल, शिवाजीचं नाव नाही. जेधे 11 वर्ष पुतळा नाही उभारलेला पुण्यात. बघा, म्हणजे गुलामगिरी. आज 21व्या सदे नेट आल्यानंतर सुद्धा यांचे सेंटेन्स बघा, अजूनही डोळे उघडल्याने उघडणार नाही. एक जर तोंडातनं आवाज नाही काढत आहे. आणि दादांनो, कालेरकर आहे, पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज अनपड होते, तुकडोजी महाराज, एक शेक मार. यशवंतराव चव्हाण 42 आंदोलन, त्यांच्या पत्नीला त्यांना बिचारीला लाठी लागली, मुलं नाही झालेत. असे एक एक महान होते. आणि कालेरकर आयोगने जेव्हा रुपट दिलं, हा हरामखोर मोगल आणि पंडितचा या देशाचा दुश्मन आहे का रे OBC लोकांनो, याने रिफ्यूज केलं. त्याला म्हणतो का रे बामण का टट्टी साफ करणार का? कर रिजाईन. झालं. हिंदू कोड बिल बाबासाहेब आमच्या बायांना, त्याला हे केलं. म्हणजे हे बायांना बाया मानायला तयार नाहीत. अरे बायांनो, तुमच्या अंगावर कपडे नसते, बाबासाहेब नसते तर तुम्हाला सवयी लागल्या त्या. सोडा ह्या सवयी. खाली हात आले आहेत, खाली हात. तुम्ही सोन्याच्या डल्ल्यामध्ये पैदा झाल्या, कधी दुःख नाही बघितलं. तुम्हाला सवय लागली आहे. किती कमवा, काही कमवा, तुम्ही कधी समाधानी राहणार नाही आहे. कमीत कमी नेट आलेलं आहे, जग बघून येतात. शरम ठेवा, थोडीशी शरम. 51ला पहिला इलेक्शन झालं, 52ला रिजाईन केलं बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलनं कालेरकर ॲक्टसाठी. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा, विश्वरत्न, 32 डिग्री 4 PhD घेऊन. आणि 52ला इलेक्शन झालं, बॉम्बेहून उभे झालं. बघा क्रूरता यांची. कोण झालेत? सगळे काळे टोपीवाले, विदर्भ मराठवाड्यातले सगळे. आणि पश्चिम महाराष्ट्रातले निजामी मराठा, क्षत्रिय. आहे का रे गरीब मराठ्यानं? खरं आहे का खोटं आहे? तर बाबासाहेब 74,000 काही मताने निवडून आलं. मी नाही म्हणत, हा नड्डा BJPच्या आर्य अध्यक्ष सांगतो पार्लमेंटमध्ये. किती बदमाश हा. का रे OBCचा कोण होय रे हा? मोगलनं पंडित चावलात. खोटा इतिहास आहे का? करा ना चॅलेंज. झालं, पाडलं, बरं झालं. आणि मला सांगा, आमदार खासदारांचे PA कोण झालेत रे? कोण शिकले होते? आर्य ब्राह्मण शिकले होते ना. आणि काही निजामी मराठ्याच्या अवलाद, क्षत्रिय आणि वैश्य. 54ला मग भंडाऱ्याला पाडलं. 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी नागपूरमध्ये. हां, सेशन चाललेलं होतं. 4 डिसेंबरला बाबासाहेब बुद्धगया नेपाळला गेलं. पार्लमेंट चाललेलं होतं. 5ला रात्रीला परत आले. हा मोगलना पंडितचा अवलाद, या देशाचा दुश्मन, हे जे बाहेरनं आले आहेत आर्य विदेशी, आणि हे आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSSचे, हिटलरच्या अवलाद, MP MLA लोकांनी म्हणून ती नेहरूजीची मावशीची पोरगी, याच्या बायपसे बघा, याच्या आजोबाचं गंगाधर नेहरू, मोती, सगळे साले हरामखोर, रंडेबाज, बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी. हे मुघल, हे पंडितचे अवलाद आणि हे मुघल. तिने बाबासाहेबाचा अर्ली मॉर्निंग खून केलं. हे डॉक्टर विलास खरा सरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं. आणि हे प्रूव्ह केलं म्हणून हा बॉम्बसेपच्या वामन मेश्राम, या आदिवासीचा दुश्मन, पूर्ण भारताचा आदिवासींची यांनी संघटन काढून पूर्ण भारतातला आदिवासींचं अन्याय केलं.
आणि आता पळतोय गांडीवर लात घालला ना तो निजामी मराठा अवलाद आणि तो भागवत समोरूनच मारतो ढोराचा डॉक्टर. 13 ऑक्टोबर 13 सुप्रीम कोर्ट म्हणतोय इट इज नॉट फेअर अँड फेअर व्होटिंग मशीन. आणि आता इथं व्होटिंग मशीन नाही घेणार तुम्ही. मी तर प्रूव्ह करून आलो. सांगा ना. 99 पासून तुम्हाला व्होटिंग मशीननं होत आहे. हार्ड कॉपी येत होती. 99 कुठं होते तुम्ही. मोबाईल होता ना टी व्ही होतं. हार्ड कॉपी यायची. बरोबर आहे. मग आम्ही ग्रामपंचायत नगरपरिषद कॉर्पोरेशन आमदार 7 वाजून 5 7 ते 5 10 तास. बरोबर आहे. मग आम्ही जात होतो. दादा माझा नंबर बघ होटल लिस्ट हार्ड कॉपी म्हणतो बघत होता. मग लिहित होतं 588 AB पाटील. मग तो म्हणायचा जा तिथं पोलिंग बूथ ऑफिसरकडे. मग तो चेक करायचा. काहीतरी वेळ घेत होता ना. हां अरे वेळ लागते का नाही पोरं तयार व्हायला. का ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झाले तसे तुम्ही पण झाले हरामखोरांनो. हां तो वेळ घेत होता ना एक चेक करा. मग तो म्हणायचा जा शाहीवाल्याकडे. बुलेट ट्रेन तर नव्हती पायीच जात होते का तोंडातून निघाले तुम्ही पण. हे जसे निघाले क्षत्रिय आणि हे 10% हे तोंडातच निघालेत. यांना काही गरज नाही. हे ब्रह्माच्या तोंडातनं पैदा झालेले आहेत. तू एक पैदा झाला आणि हे त्याचे गुलाम. हरामखोर लोकांनो. तुझ्या बापाच्या देश वगैरे 10% लोकांना का रे यहुदीचा अवलादानो आणि निजामाचा अवलाद महाराष्ट्रात 1000 वर्षापर्यंत सुद्धा आवती दिली ना. खोटा इतिहास आहे का. आणि त्यानंतर ते म्हणायचं की तुम्ही आता पुढचा निघाल तर कमीत कमी 2 मिनटं तर लागत होता. अरे त्या व्होटिंग मशीनच्या बाउचरमध्ये लिहिला 1 मत पडल्यानंतर 1.5 मिनटं लागतो. तर 2 मिनटं झाले तर 1 तासात किती झालेत रे. 60च मिनटं होतात ना. 30 मग 10 तासात 300 कोठून निघतात रे. 1500 ते 2000 ते 1800. 1 मिनटामध्ये का 3 व्होट पडतात का. खरं आहे का खोटं आहे. हां कारण आज 2025 85 करोड लोक हे 5 किलोने जगत आहेत. कोण लोक आहेत रे हे 90% किती वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. कुठं मिळाली आजादी. कोण बसले आहेत रे. हां अरे कोण बसले आहेत. हां 13 करोड पोरं 2 टाईपच्या पोलिसांनी शिकलेले. हां 371 ठिकाणी फ्रॉड केले 19 कोणी आणला कोरोना. मुसलमाननी. शेतीचं बिल आलं 900 लोक मेलेत. हा हरामखोर इडलीचा आणि मोगलांचा अवलाद हा हरामखोर काँग्रेसचा राहुल गांधी गेला का कधी भेटायला. हां मुसलमाननी कोरोना आणलं. हां आणि त्यानंतर तुमच्या मायबापापेक्षा हे भांडे ताल्या थालं वाजवा. लाखो लोक मेलेत कोरोनाने. 5000चं इंजेक्शन हे डॉक्टर. हां 1-1 लाख रुपये. कोण आहेत रे डॉक्टर. पश्चिम बंगालची एक पोरगी मरते ते हे त्याचा विरोध करतात. आणि फलटणला आमची पोरगी मरते एखाद्या तोंडातला आवाज निघते का डॉक्टर. असे हे बैमान डॉक्टर भ्रष्टाचारी. हां त्यानंतर हे बार कौन्सिल महाराष्ट्रातली जोडे फेकले. एखादे विरोध करतात का. ह्या पार्ट्या विरोध करतात का. जोडे फेकले तर संविधानाचं. हां यांना संविधान नाही पाहिजे मनुस्मृती कारण तुम्ही गुलामगिरी पत्करल्या. आणि हे 2025 जिथं नंगा साधू चरच गांजा पिऊन हाकतात मुततात नशेडी तिथं नरेंद्र जाधव मुंगवेकर कसबेकर हे श्याम मानव. हां त्यानंतर हे संभाजी ब्रिगेडचे PhD करणारे लोक हे 31 खासदार आमदार आणि हे शिकलेले लोक ते आंबेडकरांना बसणारे सगळे. हां 60 करोड गुचं पाणी प्यायला जातं. कुठं आहे रे तुमची बुद्धी. सांगा ना मला. मी विचारतो. 30 वर्षापासून फ्रॉड होत आहे. टाईम तर तोच आहे. बघा ना 7 करोड 42 लाख व्होटर्स. कोण म्हणतो इलेक्शन कमिशनर. व्होटिंग होते 7,45,000 आणि त्याच्यात 67%. म्हणजे काय चाललं काय. अरे हेच प्रोसिजर आहे ना. पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. मी चॅलेंज करतो सुप्रीम कोर्टला. आणि व्हीव्हीपॅटली अरे काहीतरी आणा ना मारा ना. गांडू म्हणतो आज गांडू. या काळ्या टोपीवाल्याने निजामी मराठीचा अवलाद हे बसले आहेत हरामखोर 200 फॅमिली. खोटं आहे का रे. आणि कुर्ता बघा यांची या महाराष्ट्राला कसं सत्यानाश केलं ते. 56 मराठवाडा हा याच्यात होता हैदराबादमध्ये. कोणी मागणी नाही केली. हा शंकरराव चव्हाण तेली कुणबिता गुंडा मोवाली बलात्कारी जगातला टेररिस्ट काळी टोपीवाला LLB झालेला 48 याचा गुरु तो गांडीमधनं हागतो ना. तेथून अटल बिहारी झालं तर 100 ग्रामची चैन काढत होता आणि तोंडातले चैन. त्याचा गुरु हा शंकरराव चव्हाण. याची एक पोरगी भोर डॉक्टर नागपूरला दिली आहे. हाकतो तिथून चैन काढणारा त्याचा गुरु. आणि याचा पोरगा अशोक चव्हाण आदर्श घोटाला
मिलिटरीच्या ऑफिसर लोक हे करतात, त्यांचं पूर्ण यांचा घरी झाडू मारतात, यांच्या घरी स्वयंपाक पाणी करतात, ड्रायव्हरचा फ्लॅट. आणि आज 1,00,000 जवान पोरी गायब आहेत कुत्र्या बकऱ्यासारखं. बघा सूर्यवंशीलाच्या चव्हाणला काय चाललं आहे, कोण होते. आणि त्यानंतर बघा यांना का नाशिकपासून तो कोल्हापूरपर्यंत महान होते, गरीब होते बिचारे पण स्वाभिमानी. बघा यशवंतराव चव्हाणचा इतिहास बघा. आणि 1 मे 1960ला विदर्भाला ॲड केलं, कारण विदर्भामध्ये यांना पूर्ण भारतातलं जल जंगल जमीन आणि यांना मनुस्मृतीचं म्हणजे काँग्रेस जनसंघ RSSला आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी ऑफिस बनवायचं होतं. बघा विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया. गरीब मुसलमान जे टर्न झालेले आहेत ते, मी आदिवासी, माझ्या रिलेटिव्हच्या घराला लागून बिचारे मुसलमान, त्यांनी आम्हाला पोट भरायला हातमागचा धंदा शिकवलं त्यांच्यापासून. बरोबर आहे. अनुसूचित जातीचे गरीब लोक, तेली कुणबी कलार, माझ्या घराजवळ गरीब लोक राहतात, बिचाऱ्यांना मजुरांकडे पाणी पिण्यात झोपतात. आणि पूर्ण आदिवासी बहुल एरिया. आणि गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत निसर्गाचे देण काळा सोना, पॉवर स्टेशन, जंगल आणि आदिवासीचं पूर्ण जलजंगल मिटण्यासाठी यांनी तिथं आतंकवादीचं ऑफिस काढलं. हा आदिवासी बहुल एरिया MP निघालेलं. बघा झालं. आणि 1962मध्ये पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र. बघा डोकं बघा, कोण हो रे हा. अरे हा मोगलनं पंडित चावला, दोघे बाय किती कूर आहेत. कारण या महाराष्ट्रात 3 क्रांत झाला होता ना. बघा डोकं कसे वापरतात ते बैमानाचं. आणि आदिवासीचा पूर्ण जल जंगल हडप करण्यासाठी भारताला कोण शिकलेलं होतं रे. बघा 2-3 जाती आदिवासींचा, चंद्रपूर, गडचिरोली, भद्रावती साईडची, 2-3 मराठवाड्याची, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, 2-3 सोलापूर साईड, 2-3 जळगाव साईड, 2-3 गुजरात बाउंड्री बॉम्बेजवळची. आणि यांची काही चूक नाही. जेव्हा जनगणना झालेल्या आहे हिस्लॉप कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये आहे 47 जाती टोटल महाराष्ट्रात. यांनी काय केलं, 14 जाती. आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचड, 13 आमदार न 2 खासदार, ते याच्याप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे. त्या मधुकर पिचड आमदार होते, 13 आमदार हे सगळे 14 जातीचे. तर त्याला काय केलं, त्याच्या नातेवाईक महादेव गोविंद गारे कोळी समाजाचा, 19-22 वर्षाचा, त्याला बनवलं डायरेक्टर आदिवासी संशोधन केंद्र. डोकं बघा. आता 22 वर्षात ग्रॅज्युएट होता. मला सांगा रे, जेवढे PhD केलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, हां, आणि हिस्ट्रीचे तर गुलाम सगळे. त्याच्यानंतर लॉचे कोणी तुम्हाला शिकवते, कोण सिलेबस तयार करते, कोण होय लिहिणारा. संभाजी महाराज बेबिचारी होता, घुसा ना त्याच्या घरात, कोण होय. पुष्पकविमानाने गेले, विद्येची देवता सरस्वती, कोण होय लिहिणारे. हां, त्याला तिथं बसवलं. आणि ह्या टेररिस्ट लोकांनी, आर्य विदेशी ब्राह्मण, हे काळे टोपीवाल्यांनी, हे संघाचे क्रूर बामना लोकांनी, कोण आदिवासी जोशी कुलकर्णी पुस्तक लिहिलं आणि यांना दिलं टीचर आश्रमशाळा. पैसे तर आम्ही भरतो, घ्या रे मास्तरीनबाई मजा मारा. आणि 64मध्ये हा मेला, हा विश्वरत्नाचा खुनी, OBC पूर्ण भारतातला दुश्मन. ऐका रे गरीब मराठ्यांनो, OBC लोकांनो. आणि हा 64मध्ये मेला. बघा किती क्रूर आहे. कोण विश्वरत्नाचा खुनी. सत्य आहे का सत्य आहे, कुठं तुम्हाला आले मिळाले. आणि काय प्रचार करतात, रावने लिहिलं संविधान, यांच्या 100 शाखा RSSच्या, आणि हे AIDF कोण होत रे. होय का सगळे एकच, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनीच केली आहे ना. हां, हे आदिवासीचे लोकांना यांच्याजवळ डुकरं कुत्रे झोपतात, हे 33 जातीवर. आणि हे वामन मेश्रामने संघटन काढलेलं आहे. खरे आदिवासी 14 जातीची स्टेजवर जाऊन म्हणतात, हे प्रकाश आंबेडकरनी 500 करोड खाल्ले. बामणावर खूप अन्याय अत्याचार झालेला आहे. बाबासाहेबांनी मुसलमान आतंकवादी सांगा. आणि आमचे लोक कुठं आहेत आज. एवढी आहे 85 करोड, तर तिथं शिकले होते का. काय घेते देणार त्यांना. म्हणजे जेवढा अन्याय अत्याचार इंग्रज आले 150 वर्षात नाही झालं, फुले शाहू आंबेडकर झाले त्याच्या कितीतरी पटीनं करतायत. सांगा खरं आहे का खोटं आहे. आणि हा 64 पासून
हा निजामी मराठाचा अवलाद शरद पवार पॉलिटिक्समध्ये आहे आणि हा मेला विश्वरत्नाचा खुनी. हे सांगणं आवश्यक आहे. सांगा खरं आहे का खोटं आहे. त्यानंतर गुलजारनंदा 64मध्ये बघा. आणि दादांनो त्यानंतर लालबहादूर शास्त्री, जय जवान जय किसान. त्या बिचाऱ्याला 66मध्ये ताशकलमध्ये येऊन मारलं. अजूनही त्याचं इन्क्वायरी रिपोर्ट नाही. गुलजारनंदा 2दा. एवढा गरीब होता बिचारा, त्याच्या मालकाने त्याचं हे फेकून दिलं सामान. बँक ऑफ बडोदाने कर्ज दिलं बिचाऱ्यांना. आणि 66मध्ये इंदिरा गांधी झाली. या हरामखोर लोकांनी त्याचा विरोध केला. इंडिकेट बघा किती पोलादी होती. प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. त्यानंतर किती अंडरटेकिंगचं ऑफिस, गव्हर्नमेंटचं ऑफिस काढलं. आणि 67मध्ये नारचे लोक विश्वरत्नाच्या पुतळ्यासाठी जेलमध्ये गेलेत. डिलिव्हरी झांचा आया बहिणीचा. इंदिराजाजी मानवतावादी विश्वरत्नाचा पुतळा पार्लमेंटच्या समोर. आरक्षण शाहू महाराजचा पुतळा. त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातला टॅलेंटेड राजा, त्याचं त्यांनी पुतळा बसवला. आणि 2024मध्ये यांच्या 400 सीटा येणार होत्या. एक दिवस अगोदर काढून फेकून दिलं. आणि ह्या पॅन्थरच्या अवलादांनी नागपूरची दीक्षाभूमीसुद्धा विकून टाकली. सांगा. 70मध्ये 5 कंट्रीने तिला प्रेशराईज केलं. न्यूक्लिअर पॉवर पे सांगू भागवत साले. 74ला पहिली टेस्ट केली. ही होती इंदिरा गांधी. कारण हे सांगणं फार आहे. इंदिरा गांधीने 18 वर्षाचे तेच आम्ही खात आहोत आणि तेच केलं. बाकी त्यानंतर इतका अन्यायाचं झालेलं आहे. अरे आज 30 वर्षापासून फ्रॉड. एवढं तर विचार करा ना. एका मिनिटात 3 होटिंग होते का 1800 झाले तरी. का रे गांडू लोक म्हणतो भाडव्यांनो, तुम्ही सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज, पोलीस कमिशनर किती अन्यायाचं करा. का रे निजामी मराठा अवलादांनो, इथं राज करणाऱ्या लोकांना विचारतो भोसडीच्यांनो, तुम्हाला हरामखोरांनो शरम नाही वाटत. 30 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन होता. या ललित प्रभातने 26 लोकांना मारलं त्या पहलगाममध्ये. गांडू लोकांना आणि जगाला सांगायला जाता पाकिस्तान टेररिस्ट मौत के सौदागर. हरामखोरांनो, 4च्या 4ही पार्ट्या आतंकवादी, देशद्रोही. कोण होय रे काँग्रेस, कोण होय रे राष्ट्रवादी, हां कोण होय रे तो गुंडा 7वी 500 रुपयाला 40 एकर जमीन, हां कोण होय तो 12वी नापास पेक्कड 1500ला आमच्या आया बहिणी विकत गेला. कोण होय तर केशवराव ठाकरेचा अवलाद हिंदू मुस्लिम करून श्रीकृष्ण कत्तल करणारं गोरगरीब लोकांची. आणि कोण होत रे आर्य विदेशी ब्राह्मण. खोटा आहे का रे हरामखोरांनो. जगाच्या पाठीवर अन्यायाचार आहे. कुठं मिळालेला आजादी. किती अन्यायाचार करणारे गधड्यांनो तुम्ही. नशेडी लोकांना शरम नाही वाटत. आम्ही मरायला आम्ही टॅक्स भरतोय ना. आम्ही माणसं नाही होय का हरामखोरांनो. फ्रॉड इलेक्शन नाही होतं का 30 वर्षापासून. करणार चॅलेंज पुण्यात राहतो ना मी. एका मिनिटात 3 होटिंग होते का. किती रे तुम्ही बैमान. का रे प्रेस मीडिया महाराष्ट्रातले गधड्यांनो शरम नाही वाटत. हां 7 करोड 42 लाख होटिंग. हां झालं किती 7 करोड 45 लाख आणि 67%. आणि त्याचं 100% 12.5 करोड. इथं 76 लाख होटिंग एका तासात. आहे का असं. होते का 20 मिनिटात. आणि गांडू लोकांना चुत्या बनवता प्रेस मीडियावालोनं. तुम्हाला काही समजत नाही का रे. आतंकवादी पार्टी काँग्रेस बीजेपी आल्याचे MP MLA लोकांना बोलांना तोंडात खोटा आहे का रे. हां अरे 1800 मतं जरी पडले हां तर एका मिनिटात 3 झाले ना. त्या बाउचरमध्ये लिहिलेलं आहे व्होटिंग मशीनच्या ह्याच्यात 1.5 मिनिटं लागते म्हणून. किती मूर्ख बनवाले लोकांना. हरामखोरांनो तुमची सगळ्यात जास्त गती होणार आहे आता. आणि काळे टोप्याला सांगा तुम्ही माफी मागा गधड्यांनो. तुम्ही काही फरक नाही पडत भोसडीच्यांनो. 5000 वर्षानं आता या आदिवासीवर आज 50 वर्षापासून 50चा दाखला ना गधड्यांनो. आणि EWS ब्राह्मण क्षत्रिय वर्ष गरीब आहेत का रे भोसडीच्यांनो. तुम्हाला शिवाय दूरच बोलणार गांडू लोकांना तुम्हाला आता. अरे अन्यायाचं लिमिट असते भोसडीच्यांनो. ऑक्टोबर 13ला सुप्रीम कोर्ट म्हणलं इट इज नॉट फ्री अँड फेअर व्होटिंग मशीन. काय चाललंय रे या महाराष्ट्रात. 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार खून करून कापतात त्याला त्याची इन्क्वायरी नाही. हां हरामखोरांनो आमच्या आया बहिणी पाहिजे छोट्या छोट्या पोरी. काय चाललंय. कोण होत रे काँग्रेस BJP RSS चालायचं हे जेवढे राज करतात महाराष्ट्रात आज 75 वर्षापासून कोण होते सगळे हरामखोरांनो. इंदिरा गांधीने 18 वर्षाचे केले. बघा आता 71ला ड्रॉट आलं.
या बांगलादेश जिंकून दिलं, घुसून गेली कराचीपर्यंत. 7वा बेड आला होता, घाबरली नाही. 72ला ड्रॉट आला, लाल ज्वारी खाली. 73ला पेरियार मेलं. हे पेरियारची देण होय, निडलपासून तर मिसाईलपर्यंत. क्या ना आपला APJ अब्दुल कलाम कोण होता? शूद्र, अतिशूद्र मुसलमान, लग्न नाही केला, आर्मीमध्ये 2दा इस्रोचे प्रेसिडेंट, 2दा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि 19 ऑगस्ट 2020ला जगातल्या सायंटिस्ट लोकांनी त्याला मिसाईल मॅन म्हणून केलं. पहिला व्यक्ती जगातला सायंटिस्ट होतात अतिशूद्र शूद्र लोक, गरीब लोक. त्यानंतर KR नारायण बाबासाहेब पदवी घेणारे. आणि बघा दादांनो, KR नारायण DOWची पहिला चीफ जस्टिस बनला SCचा. आणि त्यानंतर 2 व्यक्ती, एक विदर्भातला नागपूरचा डॉक्टर मामा देशमुख, शूद्र तेली कुणबी समाजाचे. 1969मध्ये या आतंकवादी काँग्रेस जनसंघाच्या लोकांनी मयत काढली त्याची. म्हणे प्रकाशन आहे का? ए गांडू पळत साले, बलात्कारी, खुनी, संगी, वर्ल्ड के टेररिस्ट. 10 लाख पुस्तकं विकली स्वतः प्रकाशन करून. आणि दुसरे बहुजन नायक कांशीरामजी, यांचा जन्म 34-35चा आहे मामा देशमुखचं, आणि कांशीरामचं 34चं. अतिशूद्र, पंजाबमध्ये जन्माला आलेत. R&Dमध्ये सायंटिस्ट म्हणून लागले होते पुण्यामध्ये. आंबेडकरजींना भांडण झालं बिचाऱ्याचं, सस्पेंड केलं, निघाला सायकल घेऊन. त्यांनी पुस्तक वाचली होती, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान के अमल पर अधिकार अगर आपको न्याय नहीं मिलेगा. आणि बिचाऱ्याने सायकलनी जे कपडे घालून राहते धुवायचं आणि घालायचा. आणि एक दिवस बिचारा दिल्लीत गेला, थंडी लागत होती. 10 रुपये का 5 रुपये होते बिचाऱ्याकडे सेकंड हँड कपड्याला. तो म्हणतो कांशीराम जी आपको ठंडी लग रही है, आपको चाहिए ना जहाँ डेड बॉडी जलाते वहाँ के नए नए कपडे. ते कपडे घातलेत आणि त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, त्याच्या भावाला नाही, कधी बँक अकाउंट नाही ओपन केलं. आणि आता एवढी मोठी चळवळ कांशीरामजी. काय नारा लावला होता? तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते चार. आणि आता हाथी चलेगा, बम्मन क्षत्रिय पुंगी बजाएगा, नंगा साधू जी बुलडोजर लाओ जी लाओ, माल दो हमको 7 महीना पहले कैंडिडेट. किती स्वार्थी लोक आहेत. डूब मरो डूब, सूखे हुए पानी में मारो छलांग, कुएं में डालो ड्राय में. शर्म नहीं लगता है? आणि असे कांशीरामजीसोबत 50 वर्ष राहिले मामा देशमुख, आत्ता मेले. आणि कांशीरामजीने आशुतोषला एक चप्पट मारली होती. PB सावंत साहेब खरे शिवाजीचा औलाद. या गुजरात दंग्यामध्ये लिहिलं आहे, मोदीला आणि त्या शहाला तडीपारला, यांना आयुष्यामध्ये पॉलिटिक्समध्ये येऊ द्यायचं नाही. आमचा भाऊ सांगतो BJ कोळसे पाटील, ते पण आत्ताच मिळते 1 वर्ष झालं. आणि त्यानंतर यांनी स्ट्राईक केलं सेंटर लेवलला. कोण? काँग्रेस जनसंघ, RSS यांची संघटन, BMSच्या 100 शाखा आणि AIDF, आतंकवादी, देशद्रोही, बलात्कारी, खुनी शिकले लोकांची संघटन. त्रास दिला इंदिरा गांधीला. इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावली 75मध्ये 25 जून. आणि आणि राजनारायणने बिगुल फुकलं. कोण होते? कर्पूरी ठाकूर, लल्लन सिंग यादव, पेरियार नॉर्थचं मारलं गोळीने. चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, कांशीरामजी. आणि दादांनो इमर्जन्सीमध्ये अटल बिहारीपासून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणि या बाळासाहेब देव हे सगळे काँग्रेस यांनी माफी मागितली, पाया पडल्या इंदिराजीचे. 76ला धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद. आणि 75ला या जेठमलानी राजनाथ त्याला इन्व्हॅलिड केलं, नंतर जिंकली. आणि हा टेररिस्ट पाकिस्तानी डिक्लेअर अडवाणींनी, लालू प्रसादनी रथ थांबवलं होते. मंडल कमिशन पेपरवर चोर. 77ला जनता दलची गव्हर्नमेंट आली. बाबू जगजीवनरामनी 75मध्ये काँग्रेस सोडली, त्याला या काँग्रेसने बदनाम केलं नॅशनल हिलॉने त्याच्या पोराला. आणि बामन झाला गुजरातचा मोरारजी देसाई. यांनी मंडल कमिशन स्थापना केली. यांनी पॅन्टमध्ये हागलं आणि वरून लघवी केली. आणि हरामखोर किती बैमान. यांनी पेपरवाले लिहितात SC STसाठी मंडल कमिशन, आमच्या बॅकवर्ड तेल रॉकेल टाकून पेटवलं. आणि पेपरवाले लिहितात बघा SC STसाठी किती बदमाश आहे ते. लोकमत TV नाही ह्या महाराष्ट्रातल्या. अरे खोटा आहे का रे? कुठं आहे रे ब्रह्मा? एवढं अन्याय त्याच्या जगाच्या पाठीवर आहे का? कुठं आहे रे ब्रह्मा? आणून दाखवा भोसडीच्यांनो. शरम नाही वाटत? 10% लोक तुम्ही आमचे मालक का रे भोसडीच्यानो? कष्ट आम्ही करतो गधडीच्यांनो. हां, काही शरम नाही वाटत का रे? 5075 किती अन्याय त्याच्या करताय तर तुम्ही. फ्रॉड इलेक्शन नाही होत आहे 30 वर्षापासून. घेऊन जा ना मला सुप्रीम कोर्टमध्ये. दारू बिरू पिता का?
होते का एका मिनिटात 3 वोटिंग? एक जे नाही बोलत भोसडी चालू तोंडात आवाज नाही काढत, निजामी मराठ्याच्या औलादांनो, भाड खाणाऱ्यानो, हरामाचा त्यांची गुलामगिरी करता ढुंग चाटत दिवस गेले रक्तापासून. आज 21व्या सदीमध्ये तुम्ही आहे का रे कुठं ब्रह्मा असा अन्याय तर या पृथ्वीवर आहे का कुठं? त्याच्यानंतर बघा, या संपले हे मंडल कमिशनमुळे. हा शरद पवार निजामी मराठ्याचा औलाद याने वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली आणि पुरोगामी लोकशाही हा मुख्यमंत्री झाला. नितीन गडकरीला बांधकाम मिनिस्टर, म्हणजे शरद पवार पुरोगामी लोकशाही आघाडी आणि जनसंघ आरएसएसची गव्हर्नमेंट बनली 78मध्ये. 80मध्ये इंदिरा गांधी निवडून आली, 80मध्ये TV आलं आणि 81मध्ये जनगणना झाली दादांनो. 1,10,00,000, 13च्या ठिकाणी 26 आमदार, 2च्या ठिकाणी 4 खासदार. आणि हा हरामखोर बामसेबचा वामन मेश्राम बघा किती क्रूर आहे. यांनी अखिल भारतीय आदिवासी संघटन काढले 14 जातीची, अध्यक्ष केलं प्रवीण गेडाम भद्रावतीवाला, आणि पूर्ण भारतातल्या जल जंगल जमीन पार. आणि याने मराठा सेवा संघ हे हिटलरचा अवलाद शरद पवारची संघटन, कोकाटे, बनबरे, प्रवीण गायकवाडने 10 सप्टेंबर 25ला माझी पत्रकार परिषद केली. संभाजी ब्रिगेड, का रे EVMच्या बद्दल बोलता नाहीत का रे संतोष शिंदे? होते का रे? अरे होते का? 3 सुप्रीम कोर्टपेक्षा हे होतं काय? तोंडात आवाज खोटा आहे का हे? हां, आम्ही फडणवीसला सपोर्ट करू, करतं तर आमच्या काय बापाचं जाते, आम्ही तर आरपार करणार आहोत. आता आमचा भाऊ एकटाच काफी आहे, आता नाही सोडणार. आणि तुम्ही पण आहे त्यांच्यासोबत, तुम्हाला चॅलेंज करतो हरामखोरांनो. या रे गरीब मराठ्यांनो, गरीब OBC लोकांनो, किती पैसा आहे रे यांच्याकडे? 500 रुपयाला 40 एकर जमीन कोरेगाव पार्कमध्ये. शरम नाही वाटत थोडीशी? कसं बोलावं म्हणून? 90% का मरायला तयार झालो का मी भारतामध्ये? आहे का जगाच्या पाठीवर अन्याय अत्याचार असं? टेररिस्ट लोकांनो. त्यानंतर 26 आमदार, 4 खासदार, हां, आणि 6,000 करोडच्या घपला या आतंकवादी पार्टीमध्ये. सगळे हेच काँग्रेस, जनसंघ, आरएसएसचे. आणि 80ला BJP झाली आहे, हां, 81ला. आणि इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. माझ्या देशातल्या लोकांनो बघा बिचारीला कसं प्लॅनिंग केलं. तिचं लेक्चर आहे, इस देश की उन्नती केलं, मेरा खून का एक बूंद काम में आएगा. बघा यांचं डोकं बैमानांचं. गोल टेम्पलमध्ये भिद्रनवालेला घातलं तिथं, बघा कसं डोकं. आणि याचा PA RK धवन. आणि हे काँग्रेस, जनसंघ, BJP. काँग्रेसमध्ये कोण? RSS काँग्रेस, जनसंघ, RSS, BJP झाली 80मध्ये. बघा यांचं डोकं बघा. काँग्रेस, BJP, जे कोणी काँग्रेस BJP पत्रकार आहेत ना, सगळ्या भोसडीच्यांचं बायकॉट करा गधड्यांचं. कोणवर आहे? काँग्रेसमध्ये RSS नाही होय, इंडिया अलायन्स, आणि इकडे BJP, जनसंघ, RSSमध्ये BJP. हां, इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्स. खोटं आहे का हे? दोन्ही ठिकाणी RSS आहेत ना. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, देश के उन्नती के लिए मेरा खून का एक एक बूंद काम आहे. बघा चीफ आर्मी स्टाफ अरुण वैद्य, आणि तिथं मिलिटरी घुसवली. आणि हा RK धवनने 2 सरदारच्या थ्रू इंदिराजीची हत्या केली दिवसाढवळ्या. आणि यांनी बघा हरामखोर हे काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे MP MLA आणि त्यानंतर BMSचे 100 शाखा, बलात्कारी खुनी शिकलेले AIDFचे. आणि हे पांढरपेशी लोकांनी हे आमचे शीख बंधू देशाला रक्त देतात, त्यांच्या आयाबेनं बलात्कार, जिवंत नरसंहार केलं. आणि गरीब आमचे बहुजनांच्या लोकांना मारलं, हजारो लाखो लोकांचा कत्तल केला. कोण सापडल्यावर? कोण होय रे? कोणी केलं रे? काँग्रेसने केलं ना. हां, अरे इंडिया अलायन्सच होतं. आणि कोण कोण करणार आहे? झाला, हाच तुमचा प्रोग्रेस आहे बस. त्यानंतर जे काही केलं ना त्याच्यावर आम्ही खातो आहे. आणि त्यानंतर तुमच्यावर बघा अन्याय अत्याचार सांगतो. इंदिरा गांधी मेल्यानंतर सिंपतीमध्ये 370 आलेत. हा याचा फिरोज गांधीचा पोरगा राजीव गांधी, तोही बदमाश. संजय गांधी तो कर्नलची पोरगी होतं, बंदूक ठेवले, लग्न केलं, मेला 71मध्ये, 81मध्ये हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये. हा पायलटवरून झाला हा सिंपतीमध्ये 370 प्राईम मिनिस्टर. काय केलं? अयोध्येला नेलं याला, मंदिरचा दरवाजा. कारण मंडल कमिशन माइंड डायवर्ट करणं आहे.
का तुम्ही 25मध्ये तर ही परिस्थिती आहे, 85 करोड 13 करोड आणि गुवाचं पाणी प्यायला तुमचे शिकले लोक 31 खासदार आमदार. हां, तुम्ही गुलाम आहे आजी. हे निजामी मराठाच्या अवलादी गुलाम आहेत. हां, आणि क्षत्रिय 10% राजा, तुम्ही त्याचे गुलाम. तुम्हालाही पाहिजे हरामाचं खायला. तुम्ही कुठं मानता का यांच्यामुळे आम्हाला मिळालं? काही संविधान नशिबात आहे ना तुमचं. हे खोटा इतिहास आहे. याच्यामुळे नाही झाले तुम्ही. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये झालेत. आम्ही झालो, आम्ही मरू भोसडी चाला. तुम्ही काळजी नका करू. गु खात राहा तुम्ही. 131 खासदार आमदार सगळे बाबासाहेबांच्या सगळ्यात जास्त संविधानाचे देशद्रोही लोक. दीक्षाभूमी कमी पडली त्यांना. आणि दादांनो, यांनी हिंदू मुस्लिम करून लाखो करोड लोकांचा कत्ल केला. 85ला आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, मोनू सिंघवी आतंकवादी काँग्रेसमध्ये जिवंत आहे. प्रकाश कारत आर्य विदेशी या यहुदीच्या औलादांनी ईव्हीएमचा प्रस्ताव राजीव गांधींनी पास केला. 89मध्ये म्हणतो हा 1 रुपया टॅक्स होतो, 90 पैसे खातात, 10 पैसे खर्च. त्यानंतर कांशीरामजीने 84मध्ये 14 एप्रिलला BSPची स्थापना केली. तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते चार, 85 भाग हमारा है. आणि आता हाथी चलेगा बम्बन क्षत्रिय पुंगे बजाएगा, बाबाजी लाओजी माल दो साले को, हम हिंदू राष्ट्र लाओ जल्दी से, हम आपके पीछे खडे. बाबाजी थँक्स. आणि 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन. सांगा खरं आहे का खोटं आहे? तर अरे गणित बिनित आहे का नाही? होऊ शकतं का 1 मिनिटात 3? हां, कोण आहेत हे लोक? आज 30 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन होत आहे. त्यानंतर VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं, चरण सिंग चंद्रशेखर. आणि हरामखोर लोकांनी त्या DMKला बदनाम करण्यासाठी पेरियारचे आहे, बरोबर आहे. आणि हा फोकण्या चिदंबरम नमुद्रीपाद, तो आर्य विदेशी ब्राह्मण प्रणब मुखर्जी प्रेसिडेंट, आणि हा कपिल सिब्बलने PMAचं बिल आणलं. आणि याने अर्जुन सिंगला काढलं. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आर्य विदेशी बामणांना भरलं, खूर लोकांना. आणि याने तमिळच्या नावाने बदनाम करून राजीव गांधीला बँक स्फोटमध्ये उडवलं. कोणी मेला का रे? आणि हरामखोरा नरसिंगराव हा आंध्रातला 7 पोरं आहेत. हा रामटेकमध्ये इंजिन झालेला, ट्रेनिंग घेतलं संघाच्या याचा, ब्राह्मण आर्य. याने मेजॉरिटी नव्हती याला, याने गेट करार केलं आणि 20-20 हजार रुपये दिले. जे त्या हरामखोर देवरसने माफी मागितली. त्यांनी जे जे सांगितलं, सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय लोकांना निजा मिळाला, 20-20 हजार रुपये पेन्शन. आम्ही तर भरतो ना टॅक्स. आणि याने जल जंगल जमीन शेती अंडरटेकिंगला प्रायव्हेट, गव्हर्नमेंटला प्रायव्हेट करून पूर्ण भारताचा सत्यानाश केलं, विकून टाकलं प्रायव्हेटायझेशन. 92ला क्रिमिनल लावलं OBCला. ऐका रे, OBCला कोण होय रे हे? अरे कोण होय? UPAची गव्हर्नमेंट. 93ला मेजर शिबू सोडला टाकलं. 94ला आनंद मार्गे टेररिस्टसाठी 1 प्लेट भरून हत्यार आलेत. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली अटल बिहारी वाजपेयीची. आणि त्यानंतर देवगौडा झाला. या आतंकवादी देशद्रोही इंडिया अलायन्स टेररिस्ट यांनी सीताराम केसरी धोती सोडली, OBC सपोर्ट केलं म्हणून. इंद्रकमल गुजराल. आणि हा 99पासून अटल बिहारी वाजपेयी आतंकवादी देशद्रोही. आणि तो अरुण शौरी किती बकबक केला ना आमचा हा भोसडीचा हरामखोर 131. आणि हा खडग्या 10चा तोंडातनं आवाज नाही काढत. आणि याने देशासाठी रक्ताचा पेन्शन बंद केलं 2-3 मध्ये झालं. आणि 30 वर्ष फ्रॉड इलेक्शन. सांगा आता कुर्ता बघा. महाराष्ट्रामध्ये 79 पासून ते 91पर्यंत या शरद पवारनी आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद हे SCचा शेकडो लोकांच्या कत्ला केल्यात. 92चं 6 डिसेंबरला मस्जिद पाडून बॉम्बेमध्ये हत्याकांड केलं हिंदू मुस्लिम. श्रीकृष्ण आयोग नो. 94 नोव्हेंबरला 114 गोंडगोवांना नागपूरला मारला, निरपराध लोकांना, आदिवासींचा. 96 मग कोण आले? शिवसेना BJP. जुलै 97ला घाटकोपरला 10 निरपराध लोकांना मारलं गोळीने आणि मनोहर कदमला सोडलं. आणि त्यानंतर 6मध्ये खैलारखानामध्ये हा तेलुगू कुणबीचा गुंडा BJPच्या खासदार, काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोळे, खैलनाजी कांड, पोरीचं गुप्तामध्ये काड्या टाकल्यात आणि अंधभावनेला मारलं. आणि आदर्श गाऊन बक्षीस देतात. आणि बिचारा गरीब आमचा तासगावचा पाटील
कॅन्सरने मरतो, विलासावदे जो कोणी यांच्यावर कॅन्सरने मरतो. आणि 26/11 हेमंत करकेला प्लॅनिंगने मारलं. करा मुश्रीफ साहेबांना अटक करा ना. कामठे मेला, कोणाची गोळी लागली, हे मुश्रीफ साहेबांकडे रेकॉर्ड आहे. आणि ते राम. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी पानसरेला मारलं, नरेंद्र दाभोलकरला मारलं, कलबुर्गीला मारलं, एका याला मारलं, म्हणजे जो कोणी यांच्या विरोध. आणि 14 यांनी गोपीनाथ मुंडेची हत्या केली ॲक्सिडेंटमध्ये. आणि जज लोयाला मारलं, त्याच्या नखापासून तर केसापासून निरंजन टकलेकडे आहेत. बघा किती क्रूर आहेत. झालं हात. आणि बदलापूरला 3 वर्षाच्या पोरीला मारलं, बलात्कार खून करून आपटे. आणि त्या शिंदेलाच मारून टाकलं. कोथरूड पोलिसात 3 दिवस पोरीनं मारलं, आत्ता कुठे इन्क्वायरी. आणि ते फलटण बघा. त्यानंतर परभणी, बीड, किती अन्याय अत्याचार आहे महाराष्ट्रात. आणि त्यानंतर 52 बघा यांची मजा. आज 24 31 खासदार निजामी मराठानं काळी टोपी. 4 कोण आमचे, ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता एस टीचे. आम्ही 50 वर्षापासून मायबापाचा प्रूफ आणा, तुम्ही खोटे आदिवासी. हा हरामखोर बॉम्बसेटचा मामा आता गाडीवर लात घालल ना, आता महाराष्ट्रात नाही आहे. यांनीच केस टाकली होती. सुप्रीम कोर्ट म्हटला इट इज नॉट फॉर वोटिंग मशीन, आवाज नाही. मारला लात शरद पवार मागून. तो साला ढोराच्या डॉक्टर समोरच मारते तो. त्याला पाहिजे 3 पोरं, नवीन बायको आहे रे. आमच्या महाराष्ट्रात 56 घेते, एका टांगेतनं दुसऱ्या टांगेतनं. त्यानंतर हां हे अन्याय अत्याचार सांगा ना. आणि ललित प्रभातने दंगा करण्यासाठी एप्रिल 25 ज्या ललित प्रभातने पहलगाममध्ये 40 पोरांना मारलं, देवेंद्रला सोडून दिलं. आणि आमच्या भाऊ याला मलिकला बिचाऱ्याला 100 करोडची घूस दिली. तो म्हटला नाही. आणि तो मेला 5 वेळा, त्याला रिस्पेक्टसुद्धा दिलं नाही. आणि याच ललित प्रभातने पहलगाम एप्रिलमध्ये 26 लोकांना मारलं दंगा करायसाठी. आणि हे हरामखोर लोक जातात इथले खासदार, काय म्हणतात पाकिस्तान टेररिस्ट. अरे सॅटेलाईटनं सगळं दिसते. बघा किती क्रूर आहेत. आणि महाराष्ट्रात बघा यांची शिक्षणाचे साम्राज्य, सगळी जागा जनतेची. राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, बघा किती पैसा. शुगर फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेट बँकेचे राजे, कॉर्पोरेटचे राजे. कोण होय काँग्रेस. राष्ट्रवादी 99 काढली, 2004 आली. तर हा शरद पवार म्हणतो सोनिया गांधीला विदेशी आहे. आणि त्या तिघांना चहा पाजलं. अरुण जेटली, सुषमा स्वराज ना पर्रिकर, 3 जण कॅन्सरनं मेलेत. आणि त्यानंतर कोण होय काँग्रेस, कोण होय राष्ट्रवादी, कोण होय तो गरीब 500 रुपयाला 40 एकर जमीन, कोण होय तो 1500ला पोरी क्या झाडी, कोण होय हे हिंदू मुस्लिम करणारे, 1000 लोकांची कत्ल करणारे केशवराव ठाकरेचा गद्दार अवलाद. अरे ठाकरेंनी म्हटलं होतं आज त्याची जयंती आहे. ब्राह्मण कुठून पैदा झालास रे. अरे कुठून झालास रे मुसलमान, कुठून झालास मराठा, कुठून झालास दलित, कुठून झालास आदिवासी. आणि हे बघा फ्रॉड इलेक्शन होत आहे, फ्रॉड. आम्ही का मरायला झालो का. आणि त्यानंतर कूर बघा यांची. काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे MP MLA जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आहेत. बघा किती बुद्धिवान आहेत, किती डोकं यांनी काढून कायदे केले ते बघा. किती हरामी लोक आहेत हे. जगातले टेररिस्ट लोक. जगात आहे का असं कुठं. द्विपक्षीय प्रणाली, सगळे प्रादेशिक पक्ष. एकीकडे इंडिया अलायन्समध्ये कोण, काँग्रेस RSS. आणि NDA अलायन्समध्ये कोण, BJP, जनसंघ, RSS. म्हणजे कोणी आलं तरी RSS आहेच. बघा ना EVM कोणी आणलं, हर्षद मेहता कांड, सत्यम कांड, हां ते याचे एशियन गेम कांड, हे बँकाच्या बँकेत, हे मोदी सगळे बँकाच्या बँका लुटून. यांच्या टोळ्यात आवाज नाही. 900 लोक मेले. तो हरामखोर गिरगिट बेईमान. राजस्थान में फ्रॉड, MP में फ्रॉड, दिल्ली में फ्रॉड, हरियाणा में फ्रॉड. नाही. अरे मेन EVM आहे. मी सांगतो ना, सांगा ना मला न्या ना सुप्रीम कोर्टात. चॅलेंज करतो 1 मिनिटात 3 वोटिंग होते का. माझा भाऊ भूषण गवई, अरे कर हे. बघ ना काय चाललं आहे. आम्ही का मरायला झालो का.
आम्ही पण भीमा कोरेगावाला हो 7,22,000 पांढऱ्या टोपीवाल्याचा अवलाद सोडणार नाही. भोसडीच्या म्हणतो तुम्हाला गदडीच्यानो. एवढा अंदाज त्याच्या पृथ्वीवर आम्ही काय जनावर हो का रे? जगामध्ये आहे का रे गदडीच्यानो असं नाही त्याच्यात? पुढचं फ्रॉड इलेक्शन नाही होतं का रे भोसडीच्यानो? न्या ना मला सुप्रीम कोर्टात. एका मिनिटात 3 होते का रे होटिंग? त्या बाउचरमध्ये लिहिलाय 1.5 मिनिटं लागते म्हणून. किती अन्याय त्याचं करणार आहे तुम्ही? त्यानंतर झालं द्विपक्षीय प्रणाली. एककडे NDA, दुसरीकडे इंडिया. कोण आहेत हे काळे टोपी? आतंकवादी देश, जगातले टेररिस्ट दोन्ही ठिकाणी. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, हायकोर्टचे आरती साठे, हां, त्याच्यानंतर कमिशनर, पोलीस कमिशनर, आणि हे मारणार आम्हाला फ्रॉड इलेक्शन. हां, किती लोकांना मारत आहे? न्याय दिलं का एखाद्याला? त्यानंतर हां, कॉमन सिव्हिल रूल, ब्राह्मण क्षत्रिय निजामी मराठा गरीब आहेत आणि आमच्यावर केली का रे ओबीसी जंगना? आज 50 वर्ष झाले लाखो करोडो कतल कोणत्या कायद्यात लिहिलाय रे? कोणत्या जगाच्या पाठीवर आहे रे? हरामखोर लोकांनो, गु खाणाऱ्यानं, भोसडीच्यानो. या आदिवासीवर 50 वर्षापासून खोटा आहे का रे भोसडीच्यानो? महाराष्ट्रातल्या 4ही पक्षांना विचारतो, गदडीच्यानो तुम्हाला शिव्या देतो, भोसडीच्यानो तुम्हाला. ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला, ज्या पोरीला जन्म दिला, भोसडीच्यानो त्यांना पाठवता. यांना बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी 3 वर्षाच्या पोरीपासून किती बेश्रम निकाले रे तुम्ही. खोटा आहे का रे? 30 वर्ष झाले कुठं मिळाल्या रे? हरामखोरानं शिव्यात देईल भोसडीच्यानं तुम्हाला आता. अरे तुम्हाला घुसून मारलं ना तरी आमचं एवढं पापी आहात तुम्ही. आहे का रे जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मा आजपर्यंत? एवढे का रे कूर तुम्ही? तुम्हाला मारलं तरी काय फरक पडतं रे भोसडीच्यानं? त्यानंतर तुझ्या बायका आहे ना 30%, हां, आणि 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVM. बाबासाहेबने सांगितलेलं आहे, मला शिकल्या लोकांनी धोका दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं एक दिवस सिंहासारखं जगा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. व्यक्तिपूजेने इंसान गुलाम होतो. काय श्रीराम, शिवाजी महाराज, जिजाऊ, हां, बाबासाहेब, बाबाजी. त्यानंतर कांशीरामजी म्हटलं ऐसा भी वक्त लाठी गोली खाना पड सकता है, चमचा युग. आणि बाबासाहेबांनी म्हटलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोक जातात, संविधानाची अंमलबजावणी अधिकार राहील, तुम्हाला न्याय नाही मिळणार. बघा कसे कानून केले. 30 वर्षाला फ्रॉड. अरे गणितवणी ते होते का? एका मिनिटात 3 होटिंग म्हणून तर मरकटवाला मिलिटरी लावली. खोटा आहे का रे? किती पैसारी आहे देशात. एकटा भाऊ लढतोय आमचा. 2च पार्ट्या आहेत. एक आहे वंचित बहुजन आघाडी आणि एक आहे कांशीराम आझाद समाज पार्टी. स्लोगन आहे का आता? मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. पूरे भारत देश में और महाराष्ट्र में EVM से 30 साल तक फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी गरीब बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाळा साहब आंबेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा या लोकांनी आणलेला आहे दादा. 4ही पार्ट्या मिळून. हे काय मूर्ख समजतात का आम्हाला? हां, और भारत देशाची आणि महाराष्ट्राची कुठल्याही जाती धर्माची मुलगी, सून, आई आणि पोरांच्या स्वाभिमानासाठी वेळ आल्यानंतर आम्ही संविधानाला, बुद्धाला मागतो आणि वेळ आली ना भीमा कोरेगावकडून बलिदान करू. आजादीची 3री. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि त्यानंतर बघा जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीचा पोटातून झालेला आहे. काय म्हणतात? मूल जन्माला आलं 90% राक्षसगण. बरोबर आहे? पोरगं झालं ए ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. विद्येची देवता कोण? सरस्वती. हेच लिहिणार आहे. हां, त्यानंतर नमुद्रीपाद, ज्यांनी कलकत्ता हायकोर्टला माफी मागितली तो शिक्षक दिन. संभाजी महाराज बेबिचारी हेगडेवाली तो घुसादार त्याच्या घरात. हां, त्यानंतर तुकाराम महाराज पुष्प, हे सिलेबस आणि हे सगळे गुलाम झालेत, हेच लिहिणार आहे. त्यानंतर हे सिलेबस आणि त्याच्यानंतर दादांनो 200 पैकी 200 मार्क. पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेते? 314 OBCचे लोक 14मध्ये सिलेक्शन झाले. कोण घेते पर्सनल इंटरव्ह्यू? तेच. आणि मेल्यानंतर म्हणतात स्वर्गामध्ये जायचं मालाना. कुंभमेळ्यामध्ये 24,000 करोड, जिथं नंगा साधू हाकतात, मुततात, यांचे कुत्रे तरी पेतात का रे?
कुत्र्यापेक्षा नीच आहोत आम्ही. अरे हे कुत्रे तरी समजा आम्हाला, का रे निजामी मराठाच्या अवलादानो, राजे लोकांनो, आमदार खासदार, अरे कुत्रे समजा ना आम्हाला. आम्हाला काही नका देऊ. अरे स्वाभिमानी जगायला, बुद्धीला आम्हाला शिक्षण द्या आणि पोट भरायला द्या. आणि त्यानंतर हा हरामखोर हिटलरचा अवलादचा आहे, वेश्या व्यवसायाचा धंदा, नाशिक त्र्यंबकेश्वरला तो मोरे महाराज. आणि याची बायको म्हणते सगळ्यांना द्या वेश्या सर्टिफिकेट. एक बाई म्हणते 56 घेतो, दुसरी, आणि तो भागवतमध्ये 3-3 करायचं. आणि जगामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये 50 वर्ष झाले नेल्सन मंडेला. संविधानाने 1660 निग्रो लोकांना, आदिवासींना संकलनी बनवलं लेबर म्हणून. 1863 त्यांना सिटिझनशिप दिली. ओबामा साहेब 2दा झाले प्राईम मिनिस्टर, आपलं प्रेसिडेंट. बायडनच्या वेळेस एका माणसाला राष्ट्र झुकतो. आणि इथं बघा, आम्ही मरायला होत आहे 90%, कधी डोळे उघडणार आहे. आणि त्यानंतर ओबामा साहेबांनी स्विस बँकेतनं पैसे काढलेत ब्लॅक. आणि आमच्या देशामध्ये 24 लोकांकडे फक्त पॉलिटिशियन, एकाची प्रॉपर्टी काढा, एकाची, ऋषी सुनक पडला तर. हा राधेश्याम मापलवा 3000 करोडची प्रॉपर्टी समृद्धीमध्ये. 31 डिसेंबर 24ला विमाननगरमध्ये MP चं गरीब पोरगा आणि पोरगी इंजिनियर, हा टीन टप्परवला अग्रवाल, 800 करोडचा. दारू पिऊन 1.5 करोड त्याला मारलं, त्याच्या मायचं रक्त जाते. आणि हे आमचे महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर सगळे जजपासून सांगा. ती म्हणते आमची बहीण जय परशुराम. आणि तो डबे म्हणते हमसे टकराएगा. लता मंगेशकर म्हणते मी गाणं नाही गाणार, तुपे साहेबांनी पैसे दिले, आमची बहीण मरून गेली 2 परत जन्म घेऊन. अरे बाबासाहेब नसते तुमच्या अंगावर कपडे ते राहिले असते का? आणि ते निवेदिता माने म्हणते शरम ठेवा, शरम. आम्ही का मरायला झालो का? तुम्ही कोण व्हा? ज्योतिराव फुले झाले नसते, एखादी शिकले असते का बाई? पुण्यातच जन्माला आली आहे ना. आणि त्यानंतर बघा दादांनो, माणसाला जगाला 3 वस्तू, अन्न वस्त्र निवारा. राजस्थान MP, राजस्थान हरियाणा पंजाब गहू, दिल्ली हैदराबाद तांदूळ, महाराष्ट्र सोयाबीन, गुजरात ग्राउंडनट. बरोबर आहे. राहायला इथं, कपडे इथं. बँकाच्या बँक लुटून गेले मोदी, काही कानून नाही. खेतीवाला देशद्रोही, 800-900. हा बघा गिरगिट गेला का? एखाद्या वेळी नाव घेतात का कोणी? अरे मेन आहे EVM. मी सांगून राहिलो, खोटं आहे का? 1 मिनिटात 3 व्होटिंग होतात का? जगाच्या पाठीवर आहे का असं? नाही त्याच्यात. त्यानंतर 32 डिग्री 4 PhD घेऊन बाबासाहेबांनी एका मताचा जगा स्वाभिमान जगायला. सांगा, तोच जर गेला, बघा ना तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि कोण बसले आहेत रे? हे 10% लोक. अरे या बाळासाहेबासोबत नेपाळ करून, नेपाळ कोण आहे ते? गुंडे, मवाली, बलात्कारी, खुनी. 26 लोकांना महाराष्ट्रात मारला, एकाच्या तोंडातनं आवाज नाही निघत. आणि म्हणतात तोंडाने फडणवीस चांगला माणूस आहे. हा आहे ना बापा, त्याच्याशिवाय तर पान नाही हालत. कसं हालल? सवय झाली आहे ना गुलामगिरी करायची. अरे तुम्ही गुलामगिरी करा. या गरीब मराठ्यांनो, गरीब OBC आणि सगळ्यात बदमाश या बाबासाहेबांच्या संविधानाच्या देशद्रोही लोक आहेत. आणि मायनॉरिटी 1-2% असून मोगलच्या औलाद बसल्या आहेत. आणि माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो, प्राचासाहेब, भानुप्रसाद बदलाज मलिक, बहुजन पग आमचे RS गौतम साहेब, BJ कोळशील साहेब, म्हणजे मोठे वडील बाळासाहेब आंबेडकर, जगाने आम्हाला खरब रुपये दिले. या 90च्या दशकमध्ये हे हरामखोर लोकांनी साक्षात अभियान घेतलं आणि यांच्या NGOसने पूर्ण पैसा खाल्ला. त्यानंतर ह्युमन राईट कमिशन, वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला कंप्लेंट करायची, सगळे अन्याय अत्याचार सांगायचं. जगात आहे का असं? जग आपल्यासोबत आहे. आणि आता आरपारची लढाई. एक तर संविधान राहील, नाही तर हिंदू राष्ट्र येईल. पांढरे टोपीवाले आम्ही एक तर काळे टोपीवाल्याला ठेवू, नाही तर आम्ही मरू. आणि तुम्ही मग हिंदू राष्ट्र करा, नंगा साधूचं पाणी प्यायला. आज एवढी भयानक परिस्थिती आहे. माझी मुलगी सून प्रेग्नंट आहे. मुलगी झाली भोगासाठी, मुलगा जाता हमाली. कारण यांनी अग्निवीरच्या नावाने प्रायव्हेट काढलं आहे. कधीपासून? 91 पासून. बघा. आणि आज दशा बघा काय आहे. तर पूर्ण फ्रॉड इलेक्शन. सांगा, 1 मिनिटात 3 होतात का? 20 सेकंद लागते एका व्होटिंगला. कुठलं कॅल्क्युलेशन आहे रे? गणिताला महत्त्व नाही. आणि दादांनो, यांनी आमच्या पोरांना ॲडिकेट केलं धर्माच्या नावाने, दगडाच्या नावाने, कावड यात्रेच्या नावाने.
ड्रग्सच्या नावाने, दारूच्या नावाने. आणि पॉलिटिक्समध्ये काय आहे? सांगा, आहे का? अन्याय, अत्याचार, बलात्कार, खुनी. कोण होय ते 52 बसले आहेत? कुठं मिळाली आजादी? किती अन्याचार झालेत का इंग्रजाच्या काळात? एवढा अत्याचार सांगा ना. अरे इंग्रजाच्या काळात आमच्या लोकांनी 90% एवढी मोठी क्रांती केली. इंग्रज होते मग फुले शाहू आंबेडकर झाले. मग असे मरायचं, असे मरा, घोसूस चालायचा घरात. कारण हे शिक्षण, यांनी कानून जे केले आहेत, शिक्षणवाल्याला तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे. तुमचे CC-NRC करणार आहे. हा हरामखोर आता जज होणार सूर्यकांत, हा कपिल सिब्बल, हा मनू सिंघवी, हा रमेश जयराम, वेणुगोपाल यांच्या घरात घुसून तिथं जाऊन डुकराचे गुण राक्षस म्हणतो. यांना व्हिडिओग्राफी नाही पाहिजे. आणि हा अश्विन उपाध्याय SR लागू केलं यांनी. बघा ना किती फ्रॉड आहे का जगात कोणी? चला दादांनो, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आज़ादी की तीसरी लढाई. चंद्रकांत सारकर, यूट्यूब, फेसबुक. पसंत आलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आलं सोडून द्या. मी श्वासापर्यंत बोलत राहील. मला काही वाटत नाही, कारण हे अन्याय अत्याचार करण्याचे लिमिट झाले. यांना तर मी म्हणतो ना, एवढे पापी आहेत जगाच्या पाठीवर, यांना उचलून न सरळ अरबी समुद्रातच फेकायला पाहिजे. तेव्हा हे सुधारतील. ते तुम्ही विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीचा विचार तुम्ही करा. आमच्या लोकांनी केला, आम्ही झालो कफन बांधून EVM वाला. आम्हाला नाही भीती कोणी गोडी. मी पुण्यातच राहतो, विचारा मला. माझी फी द्या, 2 तास बोलतो. आणि जेवढे टॅलेंट आहे सगळ्यांनी विचारायचा प्रश्न सोशल आणि पॉलिटिक्सवर. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजचा करता एवढं.